नमस्कार मंडळी, सध्या आपण कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आणि या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला जंगली अद्रक जी आहेत ती पाहायला मिळते। तर या अशा पद्धतीची ही अद्रक आहे आणि याला जंगली अद्रक असं म्हणतात। तर या जंगली अद्रकीचं काय महत्व आहे आपण दादाकडून जाणून घेऊ। दादा, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव आहे अनिल श्रीपद भोमाळे। भीमाशंकर जंगल मेडिसिन हे माझं प्रोडक्ट आहे आणि ही जंगली अद्रक वनस्पती आहे सर। याच्यापासून फायदे म्हणजे असं आहे की वजन कमी होणे, पोट कमी होणे, चरबीच्या गाठी कमी होते, थायरॉइड कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होते। अच्छा, आणि आणखी काही वनस्पती दिसत आहेत, हे हा काय प्रकार आहे? याला अमरकंद म्हणतात सर। पॉन्डिलस सायटिका, मणकेचे गॅप, बॅक पेन, जॉईंट पेन साठी आहे। याचं देखील आपण इथे चूर्ण तयार केलेलं आहे। तर आपण हे बघू शकता, या कंदापासून आपण हे चूर्ण तयार केलेलं आहे। कशासाठी उपयोग होतो? हे जॉईंट पेन, सायटिका, मणकेचे गॅप, नस दबली असेल, हार्ट फ्रॅक्चर असेल याच्यासाठी आहे। आणि हे काय प्रकार आहे? याला जंगली अद्रकचे कंद आहे। या कंदापासून आपण हे चूर्ण तयार केलेलं आहे। वेट लॉस, याचा काय उपयोग? वेट लॉस साठी? हो, वजन वगैरे कमी होतं, पोट कमी होतं, चरबीच्या गाठी कमी होतात। हा काय गुळवेल सारखं दिसतं? हे गुळवेल आहे। उष्णता, ताप, काविळाचा प्रकार असेल त्यासाठी। मित्रांनो, गावाकडे गुळवेल नक्की मिळतो आपल्याकडं। तर या गुळवेलचा उपयोग दादा सांगतात की उष्णता, ताप वगैरे जर असेल तर याचं काय केलं पाहिजे? ह्या गुळवेलचा असा छोटा तुकडा काढायचा, पाण्यामध्ये भिजत ठेवायचा, ते पाणी सकाळी प्यायचं। यांनी उष्णता, ताप, कावीळ, पित्ताचे आजार हे पूर्णपणे आराम पडतो सर। तिकडे आणखी एक वनस्पती आहे, ती बघूया। जर तुम्हाला विकनेस पण असेल, थकवा दूर होण्यासाठी आहे। जंगली शतावरी। अच्छा, याचा काय उपयोग? हे अशक्तपणा, थकवा दूर होण्यासाठी आहे। या सगळ्या वनस्पतीचं चूर्ण घेऊन या या ठिकाणी तुम्ही- सगळ्या वनस्पतीचं चूर्ण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे। आणि हे जर प्रोडक्ट आपल्याला मागवायचं असेल तर माझा नंबर आहे 9420021360। भीमाशंकर जंगल मेडिसिन मध्ये आपलं स्वागत आहे। तर मंडळी, निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं काही ना काही चांगलं आरोग्यदायी हित दिलेलं आहेत। तर अशाच पद्धतीच्या ठिकाणी अनेक वनस्पती आहेत। कृषी प्रदर्शनामध्ये ही जंगली अद्रक बहुतांश वेळा आपण बघितली नसेल, परंतु पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली। तर आपल्याला आणखी काही आयुर्वेदाबद्दल माहिती असेल तर आपली माहिती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।